नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. 10 ते 12 मिनिटाची व्हिडिओ आहे, परंतु तुम्हाला 16 मार्क मिळवून देईल मित्रांनो. व्याकरणाच्या घटकांवरती डिटेलमध्ये परंतु कमी वेळामध्ये ही चर्चा होणार आहे. अतिशय समर्पक चर्चा आहे. 10 मिनिटाची ही व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच 16 मार्क मिळतील. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला आलेले आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि त्या प्रश्नांवरती डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. अतिशय महत्त्वाची ही व्हिडिओ आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, की ही व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन टेस्टची एक लिंक दिली जाईल. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑनलाईन टेस्टची लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही व्याकरणाच्या घटकाची टेस्ट देऊ शकता. म्हणजे तुमचा व्याकरणाचा अभ्यास किती झालाय हे तुम्हाला कळेल. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही नंतर ती टेस्ट देऊ शकताय. पटकन पुढे जाऊयात. मी जास्त टाईमपास करत नाही, कारण आपल्याला पटकन व्हिडिओ संपवायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, व्याकरणामध्ये जर आपण बघितलं तर चौथा जो प्रश्न आहे, चौथ्यातला व्याकरणाच्या घटकावर आधारित असतो. तो असतो 8 मार्काला आणि भाषिक घटक तो असतो 8 मार्काला. 8 आणि 8 एकूण 16 मार्काचा प्रश्न आहे मित्रांनो. यातला पहिलाच प्रश्न आपल्याला असतो समास. बोर्ड परीक्षा 2023 ला विचारलेले हे प्रश्न आपण बघतोय. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. बघा, पहिला प्रश्न आहे भाजीपाला. आता या ठिकाणी दिले योग्य जोड्या लावा. क्रमांक दिलाय सामासिक शब्द आणि समासाचे नाव. तर भाजीपाला हा कुठला समास आहे? चॅट बॉक्समध्ये लिहू शकताय. मित्रांनो, भाजीपाला त्याचबरोबर भाजीपाला जो आहे तो आपला असतो कर्मधारय, सॉरी, भाजीपाला जो आहे त्याला आपण म्हणतो समाहार द्वंद्व समास. भाजीपाला कुठला समास झाला? समाहार द्वंद्व समास. मीठ भाकर, भाजीपाला या प्रकारचे जे शब्द आहेत ते समाहार द्वंद्व समासामध्ये येतात. त्याच्यानंतर कमलनयन. कमलनयन म्हणजे काय? कमळासारखे नयन. मग कमळासारखे नयन याच्यामध्ये नयन जो शब्द आहे तो नयन जो आहे हे तुमचं एक नाम आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर कमळ जे आहे, कमळ, कमळ हे विशेषण आहे. या ठिकाणी विशेषण, विशेषण म्हणजे या ठिकाणी काय बाबा, एक नाम आहे आणि एक विशेषण आहे. ज्यावेळेस तुम्हाला नाम दिसतं आणि विशेषण दिसतं त्यावेळेस तो समास असतो, तो असतो कर्मधारय समास. ओके. आता द्विगु समास एक तिसरा आला, तो म्हणजे काय बघा, ज्या शब्दामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असतो. जसं की चौकोन. चौकोन मध्ये जर पाहिलं तर चौ म्हणजे 4, 4 कोण असलेला त्रिकोण. 4 कोण असलेला बाबा या ठिकाणी चौकोन, आपण त्रिकोण नाही म्हणत. त्रिकोण हा वेगळा शब्द झाला. म्हणजे त्रिकोण मध्ये तुमच्याकडे 3 बाजू असलेला त्रिकोण. त्रिकोण याच्यामध्ये सुद्धा 3 आलं. त्याचबरोबर तुमच्याकडे नवरात्र, नवरात्र या प्रकारचे शब्द जिथं पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण असतं त्याला आपण म्हणतो द्विगु समास. द्विगु समास ओळखणं खूप एकदम सोपं आहे मित्रांनो. आता समासावर आपल्याला 2 मार्क मिळतात. ते 2 मार्क तुमचे फिक्स झाले. समासानंतरचा पुढचा घटक म्हणजे शब्दसिद्धी. यामध्ये 3 प्रकारचे शब्द असतात. एक असतो प्रत्यय घटित, उपसर्ग घटित आणि अभ्यस्त. तर बघा, बोर्डाच्या परीक्षेला आलेला प्रश्न, खालील तक्ता पूर्ण करा. भर दिवसा. आता दिवस हा एक शब्द आहे. त्याच्या अगोदर भर जे आहे हा एक उपसर्ग लागलेला आहे. म्हणजे अगोदर एखादा शब्द लागला असेल, मूळ शब्दाच्या अगोदर एक अक्षरी किंवा 2 अक्षरी शब्द लागून एक नवीन शब्द तयार झाला, त्याला आपण उपसर्ग घटित शब्द म्हणतो. म्हणजे या मूळ शब्दाच्या अगोदर. मग हा झाला भर दिवसा जो आहे, भर दिवसा हा झाला तुमचा उपसर्ग घटित शब्द. लाल लाल, खटपट हे जे 2 शब्द आहेत, या प्रकारच्या शब्दांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. आणि दुकानदार, हे दुकान आहे. दुकानच्या पुढे दार हा एक प्रत्यय लागलेला आहे. नंतर लागलेला शब्द. नंतर म्हणजे प्रत्यय. नंतर लागलेला शब्द म्हणजे प्रत्यय आहे. म्हणून दुकानदार हा जो शब्द आहे, दुकानदार हा एक प्रत्यय घटित शब्द आहे. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल, जिथं तुमचे 2 मार्क फिक्स आहेत. म्हणजे समासाचे 2, शब्दसिद्धीचे 2, एकूण 4 मार्क तुमच्या खात्यात असेच जमा झाले. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. पुढचा प्रश्न तिसरा जो आहे तो वाक्प्रचार. मित्रांनो, तुम्ही मागच्या 4-5 वर्षाच्या जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या, त्याच्यामध्ये जे वाक्प्रचार आले होते, तेवढे जरी केले, तरी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क इथे मिळू शकतात. कारण बरेचसे वाक्प्रचार आपल्याला रिपीट झालेले दिसतात. जसं इथं आहे कान देऊन ऐकणे, म्हणजे काळजीपूर्वक ऐकणे, लक्षपूर्वक ऐकणे. गुरुजी परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देत असताना सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. किंवा वक्त्यांचं भाषण सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. जादूगार आपले कसब दाखवत होता. आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. परीक्षेत पहिल्या क्रमांकाने पास झाल्यामुळे सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि त्याचबरोबर तगादा लावणे म्हणजे सारखे सारखे विचारणे. शाळेमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाल्यावर सचिनने वडिलांकडे सायकलचा तगादा लावला. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोपे सोपे वाक्प्रचार, आणि हे सगळे वाक्प्रचार तुमच्या पुस्तकावरच आधारित असतात. पुस्तकातल्या धड्यांवरच किंवा पाठांवरच हे सगळे वाक्प्रचार आधारित असतात. एवढं लक्षात घ्या.
पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे शब्द संपत्ती. चौथ्यातला हा जो प्रश्न आहे ना, तो खूप सोपा असतो. याच्यामध्ये काय बाबा, पहिला प्रश्न शब्द संपत्ती, ज्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याचबरोबर वचन ओळखा, वचन बदला, लिंग ओळखा, लिंग बदला, किंवा शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहा किंवा एका शब्दातील अक्षरापासून 2 शब्द तयार करा. अशा प्रकारचा प्रश्न असतो. यातला बघा इथं पहिला प्रश्न आहे, शब्दांचे समानार्थी शब्द. डोळ्याला समानार्थी शब्द काय? नयन किंवा नेत्र. वृक्षाला समानार्थी शब्द काय? झाड. एकदम सोपा प्रश्न मित्रांनो. 1 मार्क तुमच्या खात्यात इथं असेच जमा झाले पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे, खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. वास्तवच्या विरुद्धार्थी अवास्तव आणि सोयीच्या विरुद्धार्थी गैरसोय. किती सोपा प्रश्न आहे मित्रांनो. इथे 2 मार्क फिक्स झाले, 1 आणि 1. तिसरा प्रश्न आपल्याला इथे विचारलाय, वचन ओळखा. वह्या हे अनेक वचन आहे. मुलगा एक वचन आहे. तुम्ही आरामात सांगू शकता. इथे 1 मार्क झाले. खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करा. विचारसरणी, याच्यामध्ये एक आला विचार शब्द. विचारमधून एक 4 शब्द बाहेर निघाला. त्याचबरोबर या ठिकाणी रस निघाला. रस निघाला, आंब्याचा रस, उसाचा रस. त्याच्या उलटं केलं की सर, पावसाची सर, "ये ग ये ग सरी माझे मडके भरी." अशा प्रकारचा मित्रांनो आपण 4 शब्द तयार केलेत. तुम्हाला 2च शब्द तयार करायचे आहेत. एकदम सोपा प्रश्न असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याकडे काय? लेखन नियमानुसार लेखन. मित्रांनो, या लेखन नियमानुसार लेखनामध्ये तुम्हाला इथं 4 वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्यांमधली कुठलीही 2 वाक्य निवडायची, 2 वाक्य सोडवायची. प्रत्येक वाक्यामध्ये 2 चुकीचे शब्द आहेत, ते ओळखायचे आणि ते परत लिहायचे आपल्याला. ओळखून पुन्हा एकदा ते वाक्य लिहायचे आणि जे दुरुस्त केलेले शब्द असतील त्याच्या खाली अंडरलाईन. जसं की इथं गर्यारोहणाने, तर गर्यारोहण नसतं. इथं गिर्यारोहणाने, गिर्यारोहणाने, रोहणाने, गिर्यारोहणाने असं या ठिकाणी तुम्हाला पाहिजे आणि या ठिकाणी अंडरलाईन करायचे. पूर्ण वाक्य लिहायचं बरं का. आता मला वेळ नाहीये, आपल्याला शॉर्टकटमध्ये उरकायचंय, पण पूर्ण वाक्य. या ठिकाणी खूप शब्द आपण अशा प्रकारे लिहितो. तर इतका सोपा मित्रांनो हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. तर या ठिकाणी सिनेमाचा जर विचार केला, तर सिनेमा तो जो शब्द आहे, तो कसा लिहितात हे आपल्याला जरा नीट समजलं पाहिजे. सगळ्या गोष्टी मित्रांनो या ठिकाणी नीट आपण समजून घेतल्या पाहिजे. अतिशय हा सोपा भाग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता याच्यामध्ये जो अलीकडे जो शब्द आहे, तो आपण कसा लिहितो? अलीकडे, अलीकडे. आणि सिनेमा जो शब्द आहे, सिनेमाला पहिली वेलांटी असते, सिनेमा. ओके, एवढं तुम्हाला माहिती आहे, एवढं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न काय? तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकला. तर तिचं जो शब्द आहे, तिचंला तुम्हाला काय पाहिजे बाबा या ठिकाणी तिचं. तिचं जो आहे तो आपण असा लिहितो, पहिली वेलांटी. टीला आपल्याला या ठिकाणी पहिली वेलांटी द्यावी लागते. दीपालीचा जो दी आहे, तो या ठिकाणी तुम्हाला दीला तुम्हाला दुसरी वेलांटी देता येईल. दीपालीला असं या ठिकाणी लिहिलं पाहिजे. एकदम सोपं आहे. सरपण नीट नसलं की गाड्यांची फजिती होते. की आपण या ठिकाणी असं लिहितो आणि फजिती शब्द जो आहे तो आपण असा लिहितो. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. 2च वाक्य. कधी-कधी काय दिलं जाईल, इथं 4-4 शब्दांचे गट दिले जातील, 6 गट. त्याच्यातल्या 4-4 शब्दांच्या गटामध्ये 1 शब्द अचूक असतो. तो ओळखायचा. असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. याच्यानंतर आपल्याला पुढचा एक प्रश्न विचारला गेला होता 2023 ला. तो म्हणजे काय? खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पूर्ण करा. कधी-कधी योग्य विरामचिन्हे घालून किंवा कधी-कधी विरामचिन्हे ओळखा असा सुद्धा प्रश्न येतो. बघा इथे काय मी एवढं सगळं सांगितलं, कॉमा. कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. पाहिलंय, झालं. याला तुम्ही दुहेरी अवतरण चिन्हामध्ये द्या. विषय संपला. अशा प्रकारे वाचा नीट. मी एवढं सगळं सांगितलं. त्याच्यानंतर आपण थोडासा थांबतो. कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलं. हे दुहेरी अवतरण चिन्ह नाही दिलं तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. पण साधारणतः 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हा स्वल्पविराम, हा पूर्णविराम आणि इथं वरती एक. ओके. आता याच्यानंतर पारिभाषिक शब्द हा घटक खूप सोपा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द दिले जातील 2 त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे आहेत. एकाला अर्धा मार्क. तसं वर्कशॉप म्हणजे कार्यशाळा, एक्सचेंज म्हणजे देवाण-घेवाण. तर अशा प्रकारे मित्रांनो ही 2023 ची प्रश्नपत्रिका बघितली. यानंतर आपण आज दिवसभरामध्ये किंवा उद्या आपण प्रयत्न करणार आहोत, की जास्तीत जास्त आपण अशा व्याकरणावरच्या व्हिडिओ बनवू, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांवरती चर्चा असेल. आता या घटकावरती आपण एक ऑनलाईन टेस्ट बनवले व्याकरणावरती. ती ऑनलाईन टेस्ट द्या. म्हणजे तुमचा सराव त्या ऑनलाईन टेस्टच्या माध्यमातून होणार आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऑनलाईन टेस्टची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन टेस्ट द्या. नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. मी इथं थांबतो, पण तुम्ही थांबू नका. तुम्ही पटकन ऑनलाईन टेस्ट द्या. किती मार्क पडतात ते बघा आणि तुम्हाला हा विषय किती कळाला ते सुद्धा समजेल. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.